नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम गणित विषयामधील टप्प्याने मोजणी हा घटक पाहणार आहोत. घटक अतिशय छोटा आणि अतिशय सोपा आहे. याच्यामध्ये टप्पा उडीचा खेळ आहे. खेळ कसा घ्यायचा तो मी सांगणारच आहे. आपल्याला त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे. बघा, आपल्या विद्यावर्धिनी पूरक साहित्यामध्ये हा 1 ते 100 अंकांचा तक्ता आलेला आहे. तो मोजणीसाठी जे टोकन आले आहेत ते एक वापरणार आहोत. डायस वापरणार आहोत. गणिताचा तास आहे, त्यामुळे माझी मराठी माध्यम आणि सेमी माध्यमची अभ्यास पुस्तिका असणारच आहे. सोबतच स्वाध्याय कसा घ्यायचा ते देखील पाहणार आहोत आपण. आणि टप्पा उडीच्या खेळासाठी सर्वात महत्त्वाचा आहे हा 1 ते 100 अंक तक्ता. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फरशीवरती आखून करा, किंवा हा 1 ते 100 अंकांचा तक्ता तर सर्व महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पोहोचलेला आहे. याचा वापर करून आणि हे टोकन वापर करून देखील खेळ कसा खेळायचा हे आपण पाहूयात. तर इथं काय सांगितलेलं आहे बघा, त्यांनी टप्पा उडीचा खेळ आहे. मुलांना उड्यांचा टप्पा आपण ठरवून द्यायचा आहे. 2 उड्यांचा टप्पा, 3 उड्यांचा किंवा 4 उड्यांचा टप्पा. आणि कोणत्या संख्येपासून सुरुवात करायची हे देखील सुरुवातीला आपण सांगायचं. नंतर ह्या दोन्ही गोष्टी मुलांना स्वतः घ्यायला लावायच्या. आता सुरुवात कशी करायची प्रत्यक्ष आपण कृतीतून पाहूयात. मानो हाय, गुड मॉर्निंग. टप्पा उडीचा खेळ गेल्या वर्षी पहिलीत तुम्ही शिकलायत, बरोबर आहे. आता विसरला असेल तर आज तुमचं पुन्हा एकदा रिव्हिजन होणार आहे. सर्वजण आता तिथे जाऊन उभा राहावा. चला, छान, व्हेरी गुड. आता काय करायचं, राजवर्धिनी इकडे ये तू ह्या बाजूला. तुझा उडीचा टप्पा असणार आहे राजवर्धिनी 2चा. अंक मात्र मी देणार की कुठून उडी मारायची. तू आता काय कर माहिती का, 3 या अंकावर येऊन उभी राहा. 3 अंकावर येऊन उभी राहा तू. राजवर्धिनी किती अंकावर येऊन उभी राहिली रे? आणि तिचा उडीचा टप्पा कितीचा दिलाय मी तिला? 2चा. 2चा उडीचा टप्पा दिला म्हटल्यानंतर ती किती घरं पुढे जाणार? आता 2 घरं पुढे जाणार. मग आता ती उडी मारत जाणार. तुम्ही ती कुठल्या अंकावर गेली ते अंक तुम्ही 5 जणांनी लक्ष ठेवून सांगायचे, ठीक आहे. तू आता कितीवर उभी आहे राजवर्धिनी? 3 वर. 2 घरं पुढे जा, डायरेक्ट उडी मारून जा. कोणत्या अंकावर गेली रे ती? हा राजवर्धिनी. अजून 2 घरं पुढे जा. आता कोणत्या अंकावर गेली ती? राजवर्धिनी. अजून 2 घरं पुढे जा. आता कोणत्या अंकावर गेली? छान. आता राजवर्धिनी इथून अंक परत तिकडं आहे, बरोबर आहे. आता 2 अंक पुढे जा. 10 आणि आता किती अंकावर आली रे ती? 11 अंकावर उभी राखी. हां, 11. अजून 2 घरं पुढे ये. किती अंकावर आली ती? अजून 2 घरं ये पुढं. किती अंकावर आली? अजून 2 घरं पुढं. किती अंक आहे? आणि अजून 2 घरं शेवटची. हां, आता कोणत्या अंकावर आली रे ती? व्हेरी गुड. जा राजवर्धिनी माघारी. आता हा झाला 2चा टप्पा. टप्पा कितीचा होता राजवर्धिनीचा? 2चा. सुरुवात किती अंकापासून केली तिने? 3, बरोबर आहे. आता ओवी तू ये. तू 1 या अंकावरती उभी राहा. ओवीचा देखील टप्पा आपण 2चाच घेणार आहेत. आता हिचा पण राजवर्धिनीचा अंकांचा टप्पा किती होता? 2चाच होता. ओवीला पण मी कितीचा टप्पा दिला उड्या मारायला? 2चाच दिलेला आहे. मात्र हिचे अंक वेगळे येणार. कोणते येत आहेत, कसे येत आहेत बघूयात. का वेगळा येणार आहे? कारण तिची सुरुवात वेगळ्या अंकापासून होणार आहे. हिची सुरुवात 3 अंकापासून झाली. हिची सुरुवात 1 अंकापासून होती. ओवी, तू फक्त 2च्या टप्प्याने उड्या मारत जायच्या. तुम्ही पटपट अंक सांगायचे. तिनं उडी मारली की तुमचा अंक आला पाहिजे. आता मी सांगणार नाही. ओवी उडी मार, चल 2च्या टप्प्याने उडी मार की. मागे जा, मागे जा. लांब असल्यावर उडी जात नाही, जवळ उडी जाते की नाही. हा, मार उडी, चल. हा हा, लगेच आहे पुढं. हा हा हा, व्हेरी गुड. हा हा, ओके. हां हां, बास ओवी, चालते. चल ओवी जा. शर्यू ये. आता शर्यू तर छोटीशीच आहे, तिला तर केवढा छोटा. शर्यू 21 अंकावर ये. हिला 3चा टप्पा देऊयात का? शर्यू, जमेल तुला 3चा टप्पा? 3 घरं पुढे उडी मारायला जमेल? ती पटपट उड्या मारणार, तुम्ही पटपट अंक सांगायचे. शर्यू, तू 21वर उभं राहिलीस ना. चल 3चा टप्पा सुरू कर. मार 3 घरं पुढं उड्या. कितीवर आली? हां, चला पुढं. हां, सांगा की अंक. हां, थांब, चुकलं. इथं 30वर ये. 30वर ये. मग अशी 30 चालता ना टप्पा तिचा. आता 30वरून परत 3 घरं पुढं जा बरं. हां, इथून 31पासून 3 घरं ये पुढं. हां, 33पर्यंत तू बरोबर आलतीस. 33 इकडं. 33. हां, पुढे ये. 33 कुठे आहे शर्यू? दिसलं का 33? छान, ओके. असू दे रे, होतं बाळांनो. आता 33 नंतर तू 35वर आली. पण 35वर येत आहे का रे? नाही. 3 घरं व्यवस्थित पुढे ये, व्यवस्थित ये. कितीवर आलं मग सांगा सगळे?
36. आलं का लक्षात तुझं काही चुकलं होतं? उड्या मारताना काही करायची नाही. चला आणखी 3 घरं ये शेवटची पुढं. किती वेळ आली रे ती? व्हेरी गुड. जा शौर्य आता. चला शौर्य ये इकडं. शौर्य तुला 2चाच टप्पा देणार आहे पण इकडून देणार आहे आता मी. तू काय कर माहिती का? 53 अंकावर जाऊन उभा राहा. शौर्याची सुरुवात कुठल्या अंकापासून झाली? आणि त्याला टप्पा कितीचा दिलाय मी? 2चा टप्पा दिलाय. आता तो उड्या मारेल. अंक तुम्ही सांगायचे. ये रे. हां किती अंक? किती? आता हां हां आता इकडे जा. 61 बरोबर आहे. हां पुढे. हां 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 व्हेरी गुड. जा शौर्य. मान तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही अंकांची सुरुवात कुठूनही करा. टप्पा मात्र आपण ठरवायचा की टप्पा 2चा घ्यायचा, 3चा घ्यायचा, 4चा घ्यायचा, 5चा घ्यायचा. मग तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही यातला अंक निवडा आणि त्या अंकापासून सुरुवात करा. फक्त सुरुवातीला मला सांगायचं की टप्पा तुम्ही कितीचा घेणार आहात. आता ज्यांच्याकडे हा अंक तक्ता नाही त्यांना मी नवीन ऑप्शन देते. आता तो फरशीवरचा अंक तक्ता सर्वांकडे असेलच असे नाही. त्याच्यासाठी आपल्याला जी विद्यावर्धिनी पूरक साहित्य आहे त्याच्यामध्ये हा तक्ता आपल्याला मिळालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी एक खेळ शोधून काढला आहे. अतिशय मजेशीर खेळ आहे. मानो इथं मी काही टोकन ठेवलेले आहेत. बरोबर आहे. टोकन आपापल्या रंगाचं एक टोकन उचला पटकरणं. छान. आता मुलांसमोर हा अंकांचा तक्ता द्यायचा. त्यांच्या हातामध्ये हे टोकन द्यायचे आणि इथं मी डायस ठेवलेला आहे. हा डायस घ्यायचा. डायसमध्ये 1 ते 6 अंक आहेतच. म्हणजे आपल्याला 1चा टप्पा 2चा टप्पा ठरवता येतो. जर समजा 1 पडलं तर मुलांनी 1चा टप्पा निवडायचा. 5 पडलं तर 5चा टप्पा निवडायचा. 3 पडलं तर 3चा टप्पा मुलांनी निवडायचा. आणि कुठल्या अंकापासून सुरुवात करायची ह्याचं स्वातंत्र्य मात्र त्या विद्यार्थ्याला आपण द्यायचं आहे. बघा आपण खेळ सुरुवात करूयात. मग अशी कोण राहिलं होतं? चल राजवर्धिनी घे. हां थांबा. ही आहे राजवर्धिनी. राजवर्धिनी तू डायस टाक. तुला जो अंक पडेल तो टप्पा तुला घ्यावा लागेल. आणि कुठल्या अंकापासून सुरुवात करायची सुरुवातीला मी सांगेन किंवा तू निवड एखादा. ठीक आहे. चल टाक डायस. बघा किती पडले राजवर्धिनीला? 5 पडले. म्हणजे हिला आता कितीचा टप्पा घ्यावा लागेल रे बाळांनो? 5चा टप्पा. बरोबर आहे. बघा इथं लिहिते मी. राजवर्धिनी टप्पा कितीचा घेणार आहे? इथं लिहिते बरं का बाळांनो मी. राजवर्धिनी तुम्ही सुद्धा खेळ असा खेळायचा मधल्या सुट्टीनंतर जेवण झाल्यावर. 5चा टप्पा राजवर्धिनी घेणार आहे. आणि राजवर्धिनी तू सुरुवात कोणत्या अंकापासून करणार आहे? जरा पुढच्या कर. मागचे अंक झालेत. मी 61. 61 पासून करते. हां चालते. ठीक आहे. हे बघा तिनं सुरुवात केली 61 या संख्येपासून. आता तिचं बरोबर येते का आपण पाहूयात. नोंद मी करते. ती घरं पुढं जाईल. राजवर्धिनी जा 5 घरं पुढं. हां मोजत जा. डायरेक्ट ठेवू नको. सगळ्यांना कळू दे तू कसं मोजती. हां हां 63, 64. अगं 1 2 3 4 5 असं मोजून ठेव. हां 1 2 3 4 5. किती अंक आला रे? 66. हां ठेव 66 वर. बघा इथं लगेच नोंद करायची. सुरुवात केली 61 पासून. पुढचा अंक आला 66. चल पुढे जा. अजून 5 घरं मोजत जा पुढं. हां 1 2 3 4 5. हां ओके. सर हात काढ. किती अंक आला? 71. हे बघा इथं नोंद करायची 71. चल अजून 5 घरं पुढे जा. पटपट जा राजवर्धिनी. हां डायरेक्ट नाही मोजत जा. तुला येते डायरेक्ट माहिती आहे. सगळ्यांना कळलं पाहिजे. हां 1 2 3. हां ठेवत 1 2. हां 1 2 3 4 5. किती आला रे अंक सांगा सगळेजण. 76. किती आला? 76. जा. 1 2 3 4 5. सर हात काढ. किती आला अंक? 81. ओके चला. हां पुढे चल. 1 2 3 4 5. किती आला अंक? 86. 86. ओके ठीक आहे. राजवर्धिनी बास कर आता. पुढं कोणाला तर नंबर देऊ. तुझं टोकन घे तुझ्याजवळ. हां चला पुढे. सानवी तू राहिली होती इकडे. डायस टाक. चल. हां किती पडले सानूला? 3 पडले. सानू तू 34 अंकापासून सुरुवात कर. ठेव इथं. बघा सानवीचा टप्पा कितीचा आहे सांगा सगळेजण. 34. अरे टप्पा 3चा. किती पडलेत सानवीला? किती पडलेत तिला? 3 पडलेत. बरोबर आहे. मग टप्पा कितीचा आहे तिचा? 3चा. सुरुवात कितीपासून करणार आहे ती? 34 पासून करणार आहे. ते 34 आपण इथं लिहू. ठीक आहे. सानू चल 3चा टप्पा सुरू कर. 3 घरं मोजत नाही. हां 1 2 3. किती आलं रे बाळांनो? 37. सुरुवात कितीपासून केली ती तिने? 34. किती आलं? 37. चला पुढे. हां
1 2 3 किती आलं बाळांनो? 40 असं लिहित जायचं. पुढे बघा. हा चला. 1 2 3 किती आलं? 43 पुढे. हा 1 2 3 किती आलं? 40 छान. हा घे पुढं. 1 2 3 किती आलं? 50 व्हेरी गुड. चला आता शौर्य नाही राजवीर राहिलं. राजवीर घे. हे साईडला काढू आता. तुझं टोकन घे आधी. टाक. किती डायस पडतोय बघू तुला किती पडतायत. 1 पडला. अरे वा, तुला खूप सोप्पा टप्पा आला. हे काही सोप्पच आहे. ठेव तरी घेऊयात की आपण. तू काय कर माहिती का? 53 वर ठेव. चल आता ह्याला बघा पडलेत किती रे? 1च. मग तो टप्पा कितीचा घेणार आहे? 1चा टप्पा घेणार आहे. सुरुवात कितीपासून करणार आहे तो? 53 पासून सुरुवात करणार आहे. बरोबर आहे. हा मग आता एकच घर त्याला पुढे जायचंय. जा एक घर पुढं. किती आले? 54 परत 55 परत 56 परत 57 परत 58 हा सोप्पा आलाय. ठीक आहे. राजवीर घे माघारी. चल शौर्य. शर्यू तू घे. चल ये. हां टाक. डायस कुठे? डायस दे तिला. राजू डायस दे की तिला. किती पडले? 3चा टप्पा झालाय. शर्यू पुन्हा एकदा टाक. हा 6. बापरे. चला चला चला. शर्यू थांबा. शर्यूचा टप्पा कितीचा आहे रे? 6 टप्पा कितीचा आहे शर्यूचा? 6 आता शर्यू सुरुवात कितीपासून करायची तूच सांग बाई आम्हाला. कितीपासून करूयात सुरुवात? हां 42. चला ठेवा 42 वर. ठीक आहे. बघा शर्यूचा टप्पा आलेला आहे 6चा. त्यांची इच्छा आहे की 42 पासून सुरुवात करूयात. तुम्ही देखील मुलांना स्वातंत्र्य द्या. हा डायस त्यांच्या ताब्यात द्या. 1 ते 100 अंकाचा तक्ता त्यांच्या ताब्यात द्या. हे टोकन त्यांच्या ताब्यात द्या आणि ह्या पद्धतीने त्यांना खेळ खेळायला सांगा. असे जवळपास त्यांना 10 तरी किंवा 6 तरी बनवायला सांगा आणि नंतर तपासा. म्हणजे ह्याच्यातून काय होणार आहे की मुलांचं ज्ञान चांगलं वाढणार आहे. ते स्वतः शिकणार आहेत की टप्पा ओळख काय आहे. आपण सांगण्यापेक्षा, आपण शिकवण्यापेक्षा. आणि त्याच्यानंतर आपण कोणतीही संख्या दिली आहे बघा. इथं पाठ्यपुस्तकात दिलेली आहे बघा. हे जे आहेत की संख्यापट्टीच्या आधारे टप्पा ओळख पुढील संख्या लिही. संख्यापट्टी ही वापरायची आणि हा टप्पा ओळखायला लावायचा. मुलं स्वतः ओळखणार आहेत. त्यांना सुरुवातीला डायस इथं ठेवायला लावायचा 3 वरती. डायस नाही टोकन. 3 वर ठेवलं टोकन. हे बघा इथं 3 वर टोकन ठेवलं. 3च्या पुढं काय आहे? 5 आहे. किती घरं पुढं गेली? 1 2. त्यांच्या लक्षात येतोय की 2 घरं आपल्याला पुढं जायचे. मुलं हे सर्व स्वतः सोडवणार आहेत. याचं देखील मुलांना त्या पद्धतीनं शोधायला सांगा. अगोदर हा अभ्यास करायला सांगा आणि त्यानंतर या पद्धतीनं करायला सांगा. आता आमच्या शर्यूला 6 पडलेले आहेत. शर्यूनं घेतलेला आहे 6चा टप्पा. सुरुवात करणार आहे 42 पासून. शर्यू चला 6 घरं मोजत जावा पुढं. 1 2 3 4 5 6 कितीवर आली रे ती? 48 48. सुरुवात कितीपासून केली ती? 42 ठीक आहे. चला पुढे शर्यू. हां 1 2 3 4 5 6 किती आलं रे? 54 व्हेरी गुड. पुढे चल शर्यू. 1 2 3 4 5 6 ओके 6. 60 आले. आता हे कसं आहे सापशिडी सुरुवात नवीन म्हणजे मुलांना नवीन खेळ असल्यामुळं इथं मी आज सांगितलं हा खेळ त्यांना. त्याच्यामुळे मी त्यांना असं मोजायला सांगितले. हळूहळू जसा जास्त सराव होईल मुलांना डायरेक्ट उडी मारायची लावायची. आता 60 आहे ना. डायरेक्ट उडी कुठे येणार? 66. परत उडी किती येणार? 6ची 72 वर येणार. ह्या पद्धतीनं मुलांना हळूहळू खेळ खेळायला सांगायचा. आता मी राजवर्धिनीला डायरेक्ट उड्या मारायला सांगते. राजवर्धिनी डायरेक्ट टाक. 1 मिनटं थांबा. इथं आपण जागा करूयात अगोदर. नाही तर ठीक आहे टाक डायरेक्ट. हां नको 1 नको. पुढे हां 3. ठीक आहे. राजवर्धिनी अंक निवड एखादा कुठला तरी. कुठला निवडतेस अंक? 12. ठीक आहे ठेव 12 वरती. चल हां आता 3ची डायरेक्ट उडी मारायची. मोजायचं नाही. मारुडी. हां किती आलं रे? 15. बरोबर आहे. मारुडी. चल हां सांगा अंक. हां पुढे 21 पुढे 23 हां नीट 24. हां पुढे 3चा टप्पा आहे. हां 27. मग इथं तिनं काय केलं असणार आहे? 3चा टप्पा घेताना मनातल्या मनात अंक मोजले. चालेल ना मनातल्या मनात मोजले तर. प्रत्येक वेळेस 1 2 3 अशी मोजायची गरज नाही. हळूहळू सरावातून मुलांना छान जमणार आहे. मानो तुम्हाला हा खेळ खेळायला आवडेल का? खेळणार का खेळ हा तुम्ही? असा हा छोटासा टप्प्याने मोजणे हा घटक होता. हा स्वाध्याय कसा सोडवायचा याच्या साह्याने बघा. गणितातल्या सर्व संकल्पना ह्या अमूर्त असतात. मुलांना आपण वस्तूच्या साह्याने म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे नेलं तर ह्या सर्व संकल्पना मुलांना समजायला खूप सोप्या असतात. हा घटक असा छोटासाच होता. पुढील घटक आहे बेरीज, जो आमच्या मुलांचा खूप आवडीचा आहे. मुलं खूप सुंदर बेरजेची गणितं करत असतात. हातचा करतात, आडवी करतात, उभी करतात. कशी परत गणिताच्या गोष्टी देखील मुलं छान करतात. हे पाहणारच आहोत आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या घटकाचा अभ्यास करा. भेटूयात पुढील व्हिडिओत.
मानो बाय. छानपैकी खेळ खेळा आता. ओके. एक गोष्ट सांगायची राहून गेली. या माझ्या गणित अभ्यास पुस्तिका आहेत. ही मराठी माध्यमची आहे आणि ही सेमी माध्यमची आहे. आपण आत्ता टप्पा ओळख किंवा टप्प्याने मोजणी हा घटक पाहिला. माझ्या या पुस्तकामध्ये बघा भरपूर ठिकाणी इयत्ता पहिलीपासूनच मुलांना टप्पा ओळखून रिकाम्या जागा पूर्ण करा असा वेगवेगळ्या प्रकारचा स्वाध्याय वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर प्रमाणात दिलेला आहे. त्यामुळे मुलांना हा अभ्यास अगोदरपासूनच येत होता. याच्यामध्ये मुलांना गणितासाठी करण्यासाठी बऱ्याचशा कृती दिलेल्या आहेत. सोबतच सेमी गणितचं पुस्तक आहे. यामध्ये देखील कृती भरपूर आहेत. जे मराठी माध्यमचं आहे ते सेमी माध्यमसाठी आहे. इथं देखील तुम्हाला पाहायला मिळेल बघा इंग्रजीमध्ये. पुस्तक हवं असेल तर या नंबरवरती तुम्ही मेसेज करून ऑर्डर करू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. पुस्तकातून काय काय मिळणार इथं दिलेलंच आहे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सराव करत राहा.